सातव्या मुलीची सातवी मुलगी या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत. शेखर रात्री नेमकं काय घडलं होतं आणि तो बेशुद्ध कसा काय पडला होता याचा विचार करत असतो. मात्र त्याला काहीही आठवत नाही आणि मग नेत्रा त्याला विचारत असते की बाबा, विरोचकाने तुम्हाला काही खायला किंवा प्यायला दिलं होतं का? मात्र शेखर म्हणतो की नाही नेत्रा, आणि मुळात मी विरोचकाने दिलेलं कशाला काही घेईल. अद्वैत म्हणत असतो की नेत्रा, आपण बाबांना उगाच टेन्शन द्यायला नको. मात्र शेखर म्हणत असतो की प्लीज मला सांगा काल रात्री नेमकं काय घडलं होतं. आणि मग नेत्रा शेखरला काल रात्री घडलेला प्रकार सांगायला सुरुवात करते. ती शेखरला सांगत असते की विरोचकाला जी नवीन शक्ती मिळाली आहे ती प्रतिबिंब शक्ती आहे. म्हणजे विरोचक आपल्यापैकी कोणाचंही प्रतिबिंब तयार करू शकतो. ते प्रतिबिंब हुबेहूब आपल्यासारखाच असतं. आपल्याला शंकासुद्धा येत नाही की समोरची व्यक्ती खरी आहे की त्या व्यक्तीचं प्रतिबिंब आहे. आणि हे ऐकून शेखरला तर मोठा धक्काच बसतो. त्यानंतर नेत्रा त्याला पुढे काही सांगणार इतक्यात तिला इंद्राणीचा कॉल येतो. इंद्राणी नेत्राला फाल्गुनीच्या खोलीत बोलावून घेते. त्यामुळे मग नेत्रा शेखरला म्हणते की बाबा, पुढचं सगळं तुम्हाला अद्वैत साहेब सांगतील, तुम्ही काही काळजी करू नका. आणि मग ती अद्वैतला सांगते की जर विरोचक इथे आला आणि तुम्हाला काही धोका जाणवला तर तुम्ही इंद्राणी आत्यांच्या मोबाईलवर फोन करा. आणि मग ती तिचा मोबाईल अद्वैतकडे देऊन फाल्गुनीच्या खोलीत जाते. आणि मग अद्वैत शेखरला काल रात्री घडलेला सगळा प्रकार सांगायला सुरुवात करतो. दुसरीकडे इंद्राणी तन्मय, फाल्गुनी आणि केतकीला प्रतिबिंब शक्तीविषयी सांगत असते. आणि ते सगळं काही ऐकून त्या तिघांना तर मोठा धक्काच बसतो. त्यांना घाम फुटलेला असतो आणि तितक्यात नेत्रा त्या ठिकाणी येते. तर फाल्गुनी म्हणत असते की बघ नेत्रा, मी तुम्हाला सांगत होते ना की मी तुला ज्यूस आणून नव्हता दिला, पण तुम्ही कोणीही माझ्यावर विश्वास नाही ठेवला. आणि त्यावर इंद्राणी तिला शांत करत म्हणते की हो फाल्गुनी, तू अगदी खरं बोलत होती. आणि मग त्यानंतर ती सांगायला सुरुवात करते की नेत्राला ज्यूस फाल्गुनीने नाही तर फाल्गुनीच्या प्रतिबिंबाने दिला होता. आणि फाल्गुनीला केतकी नाही तर केतकीचं प्रतिबिंब दिसलं होतं. आणि त्याच प्रकारे काल शेखर नाही तर शेखरचं प्रतिबिंब आमच्याकडे अस्थि कट्यार मागण्यासाठी आलं होतं. आणि हे सगळं काही ऐकून ते तिघेजण तर खूपच घाबरतात. तर नेत्रा म्हणत असते आणि कदाचित केतकी काकूंच्या प्रतिबिंबाकडूनच विरोचकाला समजलं असणार की मी गरोदर आहे. आणि ते ऐकून केतकी तर रडायला सुरुवात करते. तनूसुद्धा खूप घाबरलेला असतो. तो म्हणत असतो की मी तर कधीच त्या विरोचकासमोर जाणार नाही. मात्र इंद्राणी त्या सगळ्यांना शांत करते. तर नेत्रासुद्धा फाल्गुनीची माफी मागत म्हणत असते की ताई, आम्हाला माफ करा. तुम्ही आम्हाला सांगत होता पण आम्हीच तुमच्यावर विश्वास नाही ठेवला. आणि मग त्यानंतर केतकीच्या अचानक लक्षात येतं नेत्राला सरबत फाल्गुनीच्या प्रतिबिंबाने दिलं होतं, म्हणजे ते नक्कीच विरोचकाने बनवलं असणार. आणि मग ती नेत्राला सांगते की नेत्रा, तुझ्या लक्षात येतंय का, तू विरोचकाने बनवलेलं सरबत पिली आहे. तू प्लीज लवकरात लवकर डॉक्टरकडे जा. आणि मग त्यानंतर नेत्रा लगेच डॉक्टरकडे जाण्यासाठी निघते. मात्र जात असतानाही ती सगळ्यांना म्हणत असते की तुम्ही प्लीज स्वतःची काळजी घ्या. आणि त्यामुळे इंद्राणी तिला सांगते की नेत्रा, तू आता फक्त तुझा आणि बाळाचा विचार कर. विरोचकाच्या या नवीन शक्तीच्या विरोधात कसं लढायचं ते आम्ही बघू. आणि मग नेत्रा तिच्या खोलीत जाण्यासाठी निघते. मात्र ती खोलीचा दरवाजा बंद करणार इतक्यात रुपाली त्या ठिकाणी येते. ती जोरात दरवाजा ढकलते आणि त्यामुळे नेत्राचा तोल जातो. पण ती स्वतःला सावरताना पटकन पोटावर हात ठेवते. तर रुपाली हसतच म्हणत असते की कसा बरोबर हात बाळाच्या रक्षणासाठी पोटावर गेला ना. आणि त्यामुळे नेत्रा पटकन ओढणी पुढे घेते. तर रुपाली हसतच म्हणत असते की आता लपवून काही उपयोग नाही. मला कळलं आहे की तू गरोदर आहे. आणि मी इथे विरोचक किंवा रुपाली म्हात्रे म्हणून आले नाही आहे, तर मी इथे माझ्या होणाऱ्या नातवंडाची आजी म्हणून आली आहे. आणि मग ती नेत्राच्या पोटावर हात ठेवण्यासाठी जाते पण नेत्रा मागे सरकते. तर रुपाली म्हणत असते की 2 महिन्याचं झालं ना गं. पण त्यावर नेत्रा काहीच उत्तर देत नाही. तर रुपाली हसतच म्हणत असते की तुला काय वाटलं की तू एका बाळाला जन्म देणार आहे म्हणजे हा तुझ्या आयुष्यातला सगळ्यात आनंदाचा क्षण आहे का? तर तसं काही नाही आहे. राजाध्यक्षांच्या कुटुंबातील माणसं स्वतःचा जीव वाचवण्यासाठी धडपड करत आहे. आणि या परिस्थितीमध्ये तू एका नवीन जीवाला जन्म देणार आहेस का? पुढे ती नेत्राला धमकी देत असंही म्हणते की कधी या घरातल्यांचा फोटो त्या ममताच्या फोटो शेजारी लागेल हे तुलाही कळणार नाही. आणि एक गोष्ट लक्षात ठेव, काही झालं तरी मी तुझ्या या बाळाला या जगात येऊ देणार नाही. त्यामुळे नेत्रा खूप घाबरते. पण तितक्यात अद्वैत त्या ठिकाणी येतो. त्याने हे सगळं बोलणं ऐकलेलं असतं. त्यामुळे तो खूप चिडतो. आणि जेव्हा रुपाली नेत्राला हात लावण्यासाठी पुढे जाते तेव्हा तो मध्ये येतो आणि रुपालीला पाठीमागे ढकलून देतो.
तो मोठ्याने ओरडूनच म्हणतो की मी तुला सांगितलं होतं ना, नेत्राच्या जवळही जायचं नाही, निघ इथून. आणि त्यामुळे रुपाली तेथून निघून जाते. तर नेत्रा खूप घाबरलेली असते आणि ती रडतच अद्वैतला मिठी मारते. त्यानंतर मग ते दोघेजण हॉस्पिटलमध्ये जातात. तर इकडे शेखर, केतकी, फाल्गुनी, तनू आणि इंद्राणी सगळे एकाच खोलीत बसलेले असतात. सगळेच विरोचकाच्या या प्रतिबिंब शक्तीचा विचार करत असतात आणि त्यासोबत कसं लढायचं, यातून कसा मार्ग काढायचा याचाच ते विचार करत असतात. तर दुसरीकडे नेत्रा अद्वैत हॉस्पिटलमध्ये जातात. नेत्राची सोनोग्राफी झालेली असते आणि मग डॉक्टर नेत्रा अद्वैतला सांगतात की तुम्ही काळजी करू नका, बाळ अगदी व्यवस्थित आहे. मात्र तुमचं पोट नेमकं कधी दुखतं ते मला सांगा, म्हणजे काही पॅटर्न आहे का, सकाळी, दुपारी, नाश्त्याच्या आधी, नाश्त्याच्या नंतर. आणि त्यावर नेत्रा म्हणते की नाही डॉक्टर, असं काही नाही. पोट कधीही दुखतं, मात्र जेव्हा दुखतं तेव्हा खरंच खूप त्रास होतो आणि त्यानंतर अचानक वेदना कमीसुद्धा होतात. आणि ते ऐकून डॉक्टरच काळजीत पडतात. ते म्हणतात की ठीक आहे, आपण काही टेस्ट करूयात, पण तुम्ही काळजी करू नका, कारण बाळ तर ठीक आहे, आम्ही सगळे रिपोर्ट व्यवस्थित बघितलेत. त्यामुळे नेत्रा आणि अद्वैतच्या जीवात जीव येतो. आणि मग त्यानंतर एक नर्स नेत्राचे रिपोर्ट डॉक्टरांना दाखवते आणि ते रिपोर्ट बघून डॉक्टरांना तर घामच फुटतो. त्या खूप घाबरलेल्या असतात. त्यामुळे नेत्रा आणि अद्वैत देखील काळजीत पडतात. नेमकं काय झालं हे त्यांनाही कळत नाही. तर दुसरीकडे इंद्राणी म्हणत असते की एक गोष्ट लक्षात ठेवा, रुपाली या प्रतिबिंब शक्तीचा वापर आपल्याकडून एखादं गुपित काढण्यासाठी करत आहे. त्यामुळे समोरची व्यक्ती जर आपल्याला सरळ किंवा आडमार्गाने काही विचारण्याचा प्रयत्न करत असेल, तर जोपर्यंत आपली खात्री होत नाही तोपर्यंत त्या व्यक्तीला कोणतीही माहिती द्यायची नाही. तर फाल्गुनी विचारत असते, पण आत्या हे कसं शक्य आहे, म्हणजे आपण कसं ओळखायचं की ते प्रतिबिंब आहे की खरंच आपली व्यक्ती आहे. त्यावर इंद्राणी म्हणते की यासाठी आपण काहीतरी मार्ग शोधूयात. आणि त्यामुळे सगळेच काय मार्ग शोधायचा याचा विचार करू लागतात. दुसरीकडे अद्वैत डॉक्टरांना विचारत असतो की काय झालं, रिपोर्टमध्ये काही गडबड आहे का, बाळ तर ठीक आहे ना. आणि त्यावर डॉक्टर सांगतात की हो, बाळ तर ठीक आहे, मात्र मला असं वाटते की काहीतरी टेक्निकल प्रॉब्लेम झाला आहे. तर दुसरीकडे केतकीच्या लक्षात येतं की नेत्रा विरोचकाने दिलेला तो ज्यूस पिली होती. त्यामुळे ती इंद्राणीला म्हणते की प्लीज तुम्ही रागवू नका, पण खरंच त्या ज्यूसमुळे नेत्राला काही त्रास तर होणार नाही ना. तर दुसरीकडे डॉक्टर तो रिपोर्ट नेत्रा आणि अद्वैतला दाखवतात आणि तो रिपोर्ट बघून त्या दोघांनाही धक्का बसतो. कारण रिपोर्टमध्ये नेत्राच्या पोटात जो गर्भ असतो त्यावर कोणीतरी नखांनी ओरखडले असे स्क्रॅच पडलेले असतात आणि त्यामुळे नेत्रा अद्वैत खूप घाबरतात. तर डॉक्टर म्हणत असतात की आम्ही सगळ्या टेस्ट केल्या आहेत, बाळ तर व्यवस्थित आहे, बाळाला काही झालं नाही, मात्र हे स्क्रॅच नक्कीच एखाद्या टेक्निकल प्रॉब्लेममुळे आले असतील, तुम्ही काळजी करू नका. पण नेत्राला आणि अद्वैतला आठवतं की काही दिवसांपूर्वीच नेत्रा सांगत होती की तिला असं वाटते की पोटामधून कोणीतरी नख मारते. त्यामुळे ते दोघेही खूप घाबरतात. आणि मग त्यानंतर नेत्राच्या काही ब्लड टेस्ट करण्यासाठी तिला घेऊन जातात. तर अद्वैत काळजीत पडलेला असतो. दुसरीकडे इंद्राणी सगळ्यांना सांगते की जेव्हा रुपाली आपल्यापैकी कोणाचंही प्रतिबिंब बनवत असेल तेव्हा ती त्या प्रतिबिंबाला काहीतरी आदेश देत असेल. तसा तिने शेखरच्या प्रतिबिंबाला आदेश दिला होता की आमच्याकडून अस्थिकट्यार घेऊन ये. त्यामुळे ते प्रतिबिंब फक्त तेवढंच म्हणत होतं. त्यामुळे आपण असा एखादा शब्द ठरवूया जेणेकरून आपल्याला लक्षात राहील की समोरची व्यक्ती खरंच व्यक्ती आहे, प्रतिबिंब नाही. आणि मग त्यानंतर ती सांगू लागते की शेखर, तन्मय, अद्वैत आणि तेजसने कोणत्याही वाक्याची सुरुवात करताना मी काय म्हणतो असं म्हणायचं. आणि मी, नेत्रा, फाल्गुनी आणि केतकी मी काय म्हणते असं वाक्याच्या सुरुवातीलाच म्हणणार. आणि त्यामुळे आपल्याला कळेल की ही खरंच आपली व्यक्ती आहे, विरोचकाने बनवलेलं प्रतिबिंब नाही. आणि इंद्राणीची आयडिया सगळ्यांनाच आवडते. तर दुसरीकडे नेत्राची ब्लड टेस्ट होते आणि मग ते घरी जाण्यासाठी निघतात. मात्र ते दोघेजण एके ठिकाणी थांबून नारळ पाणी पित असतात आणि त्याचवेळी एक आजी त्या ठिकाणी येतात. तर नेत्रा खूप काळजीत असते. तर अद्वैत तिला म्हणत असतो की नेत्रा, तू काही काळजी करू नको, उद्यापर्यंत ब्लड टेस्टचे सुद्धा रिपोर्ट येतील आणि मला असं वाटतं की ते जे स्क्रॅच होते ते नक्कीच एखाद्या टेक्निकल प्रॉब्लेममुळे आले असतील. मात्र हे सगळं ती आजी ऐकत असते आणि हसतच त्या दोघांकडे बघत असते. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.